घालून मी पितो स्टिंग होतो चिंग. घालून मी गुलीगत बिग बॉसच्या गालातला टॉपचा किंग. वर पाचची खाऊन एसक्यू आलक्यू जेलक्यू बुक किटिंग. तर मित्रांनो आम्ही इथं शूटिंग करत होतो. बिग बॉसचा आपला नवीन सीझन येतोय, नवीन एपिसोड येतोय. तर त्यामध्ये जी आपला सूरज चव्हाण आहे बारामतीचा, त्याचा हुबेहूब आवाज काढणारा आपला मित्र आहे या ठिकाणी आणि तो पण आज आपल्याबरोबर शूटिंग करतोय. तो आहे संकेत जाधव. तर आता आपण एक हे करणार आहे, प्रँक कॉल करणार आहे पूनम तुपे यांना, जे की तुम्हाला जर माहिती असेल ते बोगलं माझं बोगलं आहे मी काय पण करेल ते मध्ये फेमस झाली होती, मग आता पण आहे. तर तिला कॉल करूया, माझ्याकडे नंबर आहे, बघूया काय होतंय लाईव्ह मध्ये. सुलज भाऊ लावा कॉल. लावा इकडं सगळे आपले. काय झालं इथं कोणा संग आहे का? नवल्याचा बिवल्याचा फोन आला. बर बर 1 मिनिट. ओके हॅलो पूनम ताई आहेत का? सूल चव्हाण बोलतोय. येस क्यू आल क्यू जेल क्यू. अहो काय चाललंय ताई तुमचं? बिग बॉस एक नंबर चाललंय बघा तुमच्या सगळ्यांच्या आशील वादाने. नातकुला म्हणजे लाला करून टाकलाय सगळ्या. बघितलंय ना त्या कॅप्टन बिप्टन झालोय मीच. आपल्या पुलं कोण जात असते तेव्हा बा. मग काय लाव मग बहीण पण कोणाची ती एकदा डायलॉग म्हणा की लाव बघूलं माझं. अहो आता काय करत लय तुला असं बिझी होतो का नाही येवलं त्याच्यामुळे थोडस प्रॉब्लेम झाला. ते कसं आता 10 मिनिट मला फक्त परमिशन आहे वापरायला फोन. मग काय मग काय ऐकावं की लाव लय दिवस झाला थोडस. मला काय मग एकच नंबर बघा. आता मी बिग बॉस मधनं बाहेर आल्यावर तेच बघूल्यात मला बातन भाजी खायला घाला. लग्नाचे अहो लग्न कशाला येवलं लवकर झालं कलू की थोड्या दिवसांनी थांबा. अहो एकी कलवली 1 मिनिट थांबा फक्त. ट्रॅक्टरला आलाय थोडासा जायचं. तिला जरा अजून असं तसं बोल की जरा गावठी असं लय ते बोल. अहो बघा की तरी पण बाकीच्यांना नसती, आपल्यालाच असती फक्त 10 मिनिटं वापरायला. आपलं वट माहित नाही तुम्हाला कसलंय गुली का डायरेक्ट मॅक्झिमम शॉट बुक टिंगूल देतोय आपण सगळ्यांना. मग तसलंच असतंय आपलं. आई मुली माताचं काय सपोल काय उग म्हणून असं म्हणजे लय भाली वाटते. असं एकदम कालजाचं असं पाणी पाणी नुसतं नाचावं असं वाटलंय. नाही ती एवढं कळत नाही. जरा अजून बोल की खान खान तिला डायलॉग काय म्हणते. मग काय बाकीची सगळी जण मन अशी नेलम्याने धुत्यात. आपलं कसं पहिल्यापासून स्वच्छ आहे. गलच नाही आपण धुतल्या तांदळातलं पहिल्यापासूनच. तीच की म्हणजे गंगाच आपल्यापाशी ना किती दिवसापासून. तेच भाऊ मला बाजूला शूटिंग झालं चहा प्याय नेत्यात. नाही बोल की म्हणजे ती कसं आहे माहितीये का लिटेसल असं शूटिंग झालं का नाही 10 मिनिटं मोजून 10 मिनिटं लगेच मॅनेजर लिहितो तो फोन द्या केलं. पण लिटेस साला मला माझा कसं झाला वट वाढलाय ना त्याच्यामुळे चहा प्यायला आलतो. पण आज लिटेस सल गेले त्याच्यामुळे मग एकटाच आलोय मी. आता काय सांगू ताई तुला म्हणजे ते बोगोल्याचा डायलॉग लय दिवस झाला ऐकलं नव्हतं ना.
त्याच्या मला लावला ही तर तुमची भोगल्याची चर्चा चालू होती तुम्हाला बोलवण्यासाठी असं तसं जरा बोल. इथं ती बघुल्याची चर्चा चालू होती ती मध्ये पण नव्हता वय लिहिते चालांनी तुमच्या आवाजवळ ती व्हिडिओ बनवला. बोल 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 झाली का नाही का म्हणून सुट्टी. मग तीच की त्याच्या मला तुलीशी चर्चा चालली होती तुमची. म्हणलं ताईला आता फोनच केला फक्त कोणाला म्हण नका मी एकतर लय गपचूप म्हणलोय तुम्हाला. आणि नंबर देऊ नका कोणाला माझा नवीन नंबर आहे पर्सनल घेतलेला नवीन. आणि बाकीचं काय काल नलकी विषय आहे काय आपल्याशिवाय काय चालत असतं वय तेव्हा तुम्ही असंच केलं तू की तुम्ही कधी आणलं इकलं म्हणजे बिग बॉस मध्ये. नको ती आता उल्या मारल्या उग तोंडाव बिंडाव पालायचं कशाला उग आपलं चालत चालत या हालून आपलं. आता कसं पटलं आपल्याला एकदम म्हणजे कसं. रितेश भाऊ तुमचं नाव काढत होत ती लिहितेसल नाव काढत होत म्हणलं ती पूनम तुपे कोण आहे. अहो म्हणलं थांबा माझी ताई मी उद्या फोन करतो म्हणलं निवांत झाल्यावर. त्याच्या मला फोन केला ती म्हणजे अक्षरशः तुझी पण लय फॅन आहेत ग ताई इकलं. आबाला बोले की तू ये लवकर वाट बघतोय लाला घालून टाकू सगळ्यांच्या डोक्यात बघुली घालून टाकू डायरेक्ट. मग काय सगळ्यांच्या डोक्यात बघुली भाताची तांदळाची बघुली घालून टाकू. कोणी बी घेऊ दे पांगा आपण करून टाकू दांगा. आणि काय येताना खायला घेऊ चुरमुर चुरमुर. ऐकी कोणी बी घेऊ दे पांगा आपण करून टाकू दांगा. येताना घेऊन ये भुईमुगाच्या खायला शेंगा. कसा जाग्यावर डायलॉग तयार करतो बरं मी नाही नाही खरंच बघ डायलॉग कसं वाटलं बोल. जाग्यावर डायलॉग शब्द जुलवणी असते आपली म्हणजे हलक्यात काय कामच नसतंय ग आपलं. असं जल वस्तू उचलाय सवय लागली ना आपल्याला. आणि नंबर आपलाच येणार डायरेक्ट म्हणजे ट्रॉफी घेऊनच पहिलं खंडोबाकलं जाणार पप्पांना भेटायला आमच्या. रितेश दादाने आधीच कोपऱ्यात मला घेऊन सांगितलं ट्रॉफी तुझी. हॅलो ते सालांनी आधीच सांगितलंय मला कोपल्यात घेतलं होतं कोणाला सांगू नको बोल का. नाही तर काहीतरी उग उठावचिलं तिकलं लाल होईल. लिहिते सालांनी मला पहिलं सांगितलंय कोपच्यात घेऊन की सुलज ही बघ कुणाला सांग नको म्हणून तो ट्रॉफी तुला देणार म्हणून. म्हणजे असं त्यावला वटच कामावलंय का आपण. असंच केलं ना म्हणजे तुमच्या सारख्या लोकांचा आशीर्वाद आहे फक्त. वोट काला सगळी जण म्हणजे आता झालोय कॅप्टन आता नुसतं कोणाला भेट घालून मी पितो स्टिंग. ऐकी डायलॉग ऐकी झाला आता मी झालोय कॅप्टन आता मी नसतो कोणाला भेट घालून मी पितो स्टिंग होतो चिंग. घालून मीच ऐकू उलीगत बिग बॉसच्या गालातला टॉपचा किंग वल पाचची खाऊन येस किंवा आलकिव जेल किंवा बुक टिंग. म्हणजे ती असं तुला म्हणलं का नाही मागाशी हलक्यात काही कामच नसते आपले डायरेक्ट म्हणजे विशेष खोल असते. बोला ऐकी ती मॅनेजर आलाय पळत आलाय काम झालं कळलं म्हणजे उद्या बिद्या कळतो आता निवांत फोन. डायरेक्ट मॅक्झिमम शॉट बुक टिंगुल चालतंय ठेवू का. नको लय लागते माझी एकतर बुकी कसली लागते खाऊन माहितीये ना. त्याच्यामुळे मी दाखवत नाही कोणाला एकतर म्हणजे बेहूनच पालत्यात ग आपल्या लांबनं डायलेक्ट तिकडून मग ही शेष नाही की. आणि ती बाया पण लय मोकाल नुसते त्यालाच देतात. हा
इशे आहे का इशे आहे सांग की या बाकीच्यांना आले तर आता आपल्या फुले नाटकं घालतात आपलं म्हणजे चालून येत नाही आपण कोणाच काय हा बोल बोल जाऊ दे आता आमची मॅनेजर खावलं उग मला चालतंय ठेवू का धन्यवाद मनापासन म्हणजे कालच्यापासून डायरेक्ट धन्यवाद आई मुली माता ओम नम शिवाय पाप्पा पालवती मम्मी गणपती मग काय गणपती बाप्पाला काल दिला ना मोदक म्हणजे गणपती बाप्पा पण तिकडून फुटून बघून हसत होतं माझ्याकडे असं म्हणजे लय अशी बालकी स्माइल दिली म्हणजे कोणाला कळलं सुद्धा नाही हसलेलं माझ्याकडे बघून बोल चालतंय हो मॅनेजर आलो झालं तर मित्रांनो खरंच खूप भारी वाटलं आणि आपला जो हा एपिसोड आहे असाच होणार आहे हे जे तुम्हाला सगळेजण टीम बघायला भेटते हे सगळे आपण एक गावठी बिग बॉस असं बनवतोय इकडं आपण कॅरेक्टर वगैरे सगळे केलेले आहेत तुम्ही आता डायरेक्ट नाही नको आता नाव सांगायला तुम्ही डायरेक्ट ओळखू शकता बघू शकता कोणाचं कॅरेक्टर काय असेल तर डायरेक्ट तुम्हाला फक्त तुमच्यासाठी हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे याच्यावरती तुम्हाला बघायला भेटेल दर रविवारी हा एपिसोड बघायला भेटेल आत्ताच्या रविवारी पण येणार आहे आणि बघूयात तुम्ही जर चांगला रिस्पॉन्स दिला आम्हाला तर आपल्या निमित्ताने सगळ्यांच्या निमित्ताने सूरज भाऊला सपोर्ट भेटेल तर हा माझा मित्र संकेत त्याचा आवाज काढून म्हणजे ॲक्च्युली सूरज चव्हाण ह्याचा मित्र होता हा माझा मित्र आहे आणि हा एवढा त्याच्या बॉन्डिंगमध्ये राहून त्याचा आवाज शिकला पार टोटली प्रत्येक गोष्ट डिटेल काढत असतं त्याचा आवाज वगैरे तर खूप असं वाटतं की एकदम रियालिटी आहे तर चला तुम्ही पण सूरजला वोटिंग करा मत करा आणि त्याला ट्रॉफी जिंकून द्या धन्यवाद लावा सीन लावा म्हणलं बा झालं उघडलं डोक्याला ताप झाला चला तर असलं काय होत नसते धन्यवाद चला आता आपलं राहिलेलं सीन घेऊया हा फक्त ही ओळखा ही कोणाचा रोल करत असेल अर्धा अंड पाहिजे अर्धा अंड या ठिकाणी तुम्ही सगळे जमलेला आहात तर तुमचे आभार मानतो आणि शूटिंग चालू करा लावा अशी नंबर विनंती करा चला बिग बॉस चला आमचा माईक कुठे चला बिग बॉस चला सागर कुठे